चला युट्यूब फॅमिली, आज काय स्पेशल तर नक्कीच तुम्हाला इथे दिसणार आहे. आपण सगळी तयारी केलेली, पण तयारी कसली आहे तर नक्कीच लांबून तुम्हाला व्हिडिओ दिसतोय. आणि काय आपण इथं बनवलेलं, काय आपल्याकडे बनतंय आज नवीन, तर चला आपल्याला बघायचंय. आपल्या गॅसवरती कुकर आहे आणि थोडासा माझ्याकडे वेळ होता, तर म्हटलं चला काय नवीन बनवायचं, तर काहीतरी बनवायलाच पाहिजे. आपण सारखी भाजी चपाती बघून तुम्हालाही कंटाळा आलेला असेल. मग आपल्याला असं काहीतरी बनवायचं होतं, तर बनवायचं काय तर विचार करत होती. इथे दिसतंय तुम्हाला, आता तुम्ही नक्कीच ओळखून दाखवा मला आपल्याकडे काय. आणि इथे कुकर का ठेवलाय, कुकरमध्ये काय, तर इथं दिसतंय तुम्हाला. तर कुकरमध्ये छान असे ग्लासमध्ये काय तर तूप लावलेले आहे आपण, आणि मीठ टाकलेले आहे खाली. मीठ टाकून छान असं आपण ठेवलेलं आहे कुकर तापायला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय रेसिपी करायची, तर नक्कीच इथं तुम्हाला दिसते बिस्किट आणि हॅपी हॅपीचा बिस्किट मी सगळे असे फोडलेले आणि छान असे टाकलेले आपल्याला करायचे मिक्सरला बारीक. त्याच्यानंतर कारण आता कसं वातावरण थोडंसं इतकं काही खास नाही. आणि ग्लासमध्ये आहे दूध, एका वाटीत आहे तूप, एका वाटीमध्ये आहे थोडंसं चमच्यात मीठ आहे, आणि एक साईडला आपलं दूध पावडर आहे, एक साईडला बोर्नव्हिटा आहे, टाटाचा सोडा आहे, बेकिंग पावडर, आणि इकडं घेतलेला आहे चमचा, बाऊल, आपल्याला सगळं लागणार आहे. मिक्सरचं भांडं रेडी आहे. आणि इकडं मी मिक्सर सुद्धा घेऊन ठेवलेलं आहे. तर आपल्याला मिक्सरला पुन्हा एकदा काय करायचंय, छान असं सगळं बॅटर बारीक करून घ्यायचं. तर चला, तर आपण याच्यात काय करणार, दूध टाकून घेणार आहे बऱ्यापैकी. इथं दिसते तुम्हाला दूध टाकलेलं आहे मी. आणि दूध टाकल्यानंतर आपलं छान असं दही जे बनलेले आपल्याकडे, ते दही आपल्याला टाकून घ्यायचंय. टाकून घेऊया. थोडंसं मीठ आहे, मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा काय करायचं, जी दूध पावडर आपण घेतलेली ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. आपल्याला काय टाकायचंय, बोर्नव्हिटा. आणि आता काय करायचं, सगळं बॅटर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपल्याला. सगळं बॅटर आपलं टाकलेलं आहे, दही टाकलंय, दूध पावडर टाकलेली आहे, छान अशी बोर्नव्हिटा टाकलेली आहे, आणि छान असं हॅपी हॅपीचं बिस्किट आपण घेतलेलं आहे. सगळं आपल्याला मिक्सरमध्ये आता बारीक करून घ्यायचं 5 मिनिटात. आपण सगळं बॅटर इथं छान असं बारीक करून घेतलेलं इथं दिसतंय तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये. छान असं बारीक झालेलं आहे. नक्कीच तुम्ही चेक करू शकता. तर याची ग्रीप कशी पाहिजे आपल्याला, तर ग्रीप अशी पाहिजे घट्ट. मगापेक्षा आता आहे ना, पुन्हा याच्यामध्ये घट्टपणा वाढलेला आहे भरपूर. तर आपल्याकडे आहे थोडासा रवा, आणि मी 2 एक चमचे रवा असा टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा अंदाज घ्या. हॅपी हॅपीचं बिस्किट आपण किती घेतलेलं आहे त्याच्यानुसार इथं छान असं रवा टाकून घ्यायचा आपल्याला याच्यावरती. आता हा आहे आपल्याकडे रवा. तर जास्त काही खूप पातळ करायचं नाही आपल्याला, सुंदर असं बनवायचे. रेसिपीचं सगळं जे साहित्य ते इथं तुम्हाला दिसलेलं आहे. आणि इथं सुद्धा आता काय दिसतंय, तर छान अशी रवा टाकलेला आहे. रव्यानंतर आपल्याला काय टाकायचं, तर छान असं आपल्याकडे तूप येतं, तर आपल्याला तूप टाकून घ्यायचंय. तर जितकं तुम्हाला 2 चमचे 3 चमचे जितकं हवं असेल तितकं तुम्ही टाकू शकता. तर तूप टाकलेलं, रवा टाकलेला, आणि सुंदर हॅपी हॅपीचं बिस्किट आपण टाकलेलं. तर अजून काय टाकायचं आपल्याला, टाटाचा सोडा. इथे टाटाचा सोडा इथे दिसतोय तुम्हाला. टाटाचा सोडा टाकल्यानंतर आपल्याला काय टाकायचं, इथं बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर सुद्धा मी आता टाकून घेणार आहे छान अशी. आणि काय करायचं, आपल्याला सगळं बॅटर छान असं कालवून घ्यायचं. आता याच्यात काय पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला. तुम्ही जर पाणी जास्त वापरला तर केक अजिबात फुलणार नाही तुमचा. तर आपल्याला सगळं बॅटर आता मी चमचा काढून घेते, आणि फटाफट आपलं. तर आपण चमचा काढून घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर याने हलवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित अगदी. तुमच्याकडे तूप नसेल तुम्ही तेल वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं बॅटर आपल्याकडे राहील तसंच आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचंय. आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आपण खूप काही छान असं मटेरियल याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर याने काय होतंय, तर आपलं जे केकचं बॅटर आहे ना, ते हलकं व्हायला मदत होते, आणि तयार होत असतं आपलं बॅटर छान असं. तर तुम्ही एक सर्कलमध्ये फिरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या आपल्या आवडीनुसार. तर इथं बिस्किटचं थोडंसं बी राहिलेलं आहे, पण काही हरकत नाही, त्याला सुद्धा आपण प्रेस करून घेऊ. आपण रवा वापरून घेतलेला आहे. आणि याची ग्रीप बघू शकता तुम्ही. ग्रीप कशी दिसते तुम्हाला नक्की सांगा युट्यूब फॅमिली. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तर केक कसा बनलेला आहे नक्कीच तुमच्या लक्षात येईल.
तर अशा पद्धतीने छान असं बनलं गेलेलं आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे आपण इकडं काय केलेलं आहे, इथं दिसतंय तुम्हाला समोर कुकरमध्ये आपण काय केलेलं आहे, ग्लास ठेवलेले आहे. तर ग्लास आहे ना अगोदरच आपण तापत ठेवलेले आणि इथे बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे. तर ग्लासला आपण लावलेले तूप, सुंदर असं तूप लावून घेतलेलं इथे दिसतंय तुम्हाला. तर आपण जे इथलं बॅटर तयार केलंय त्याला काय करायचं आपल्याला टाकून घ्यायचं. कशामध्ये? तर आपल्या कुकरमध्ये जे ठेवलेले ग्लासच्या बाउलमधून एक एक चमचा आपल्याला प्रत्येकाच्या टाकून घ्यायचंय. आपण तूप लावले थोडं थोडं टाकून घ्यायचंय. तर आता आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे आहे कुकरचं झाकण आणि कुकरचं झाकण आपल्याला छान असायला लावून घ्यायचंय. तर आपण आहे ना छान असं कुकरला झाकण लावून घेणार आहे आता. तर इथं आहे झाकण. आपण कुकरची रिंग काढलेली इथं दिसते तुम्हाला आणि कुकरला शिट्टी सुद्धा लावलेली नाही. तर मी इथं झाकण लावून घेणार आणि आता आपण काय केलेलं केक कसा बनणार नक्कीच तुम्हाला इथे दिसणार आहे. तर आपल्याला थोडासा हे करावं लागेल. आता वाजलेले 11 आणि 11 वाजले तर अजून आपण 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास ठेवूया. डायरेक्ट अर्ध्या तासानंतर झाकण खोलायचं. मध्ये-मध्ये अजिबात झाकण खोलायचं नाही. मध्ये जर झाकण आपण खोललं तर आपला केक अजिबात व्यवस्थित बनणार नाही. तर चला युट्यूब फॅमिली नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. लाईव्ह व्हिडिओ आपले येत असतात सकाळ संध्याकाळ लाईव्हमध्ये असते आणि आज म्हटलं चला केकची रेसिपी बनवायची. तर आपण घेतलेला केक बनवायला आणि रेसिपी तुम्हाला दिसते. कुकरला झाकण लावलेलं आहे आणि आता थोडंसं किचन इथं बघताय तुम्ही खूप आपला पसारा पडलेला आहे. थोडंसं क्लीन करून घ्यायचं आपल्याला पटकन आणि पटापट आपल्याला पुन्हा तयार झालेला केक बघायचा आहे. तर चला शेवटपर्यंत बघत राहा. तर चला बराच वेळ झालेला आहे. इथं वरती घड्याळ तुम्हाला दिसणार. तर वाजले 12 वाजले कंप्लीट आणि आपण बराच वेळ झालेला आहे. तर काय केलेलं आहे, छान असा कुकर इथे गॅसवरती ठेवलेला होता. आता गॅसवरती कुकर ठेवलाय म्हणजे कुकरमध्ये काय तुझ्या ज्या ताईने रेसिपी बघता येईल त्यांना नक्कीच कळेल. तर आपण इथं काय केलेलं, सुंदर अशी केक आपण बनवायला ठेवली. मी काय केलेलं, तेवढ्या वेळात झाकण काढल्यानंतर दिसतील अजून नाही दिसणार. तर 1 मिनिट. कसे दिसताय आपले केक बघू शकता. नवीन ताई, नवीन युट्यूब फॅमिली. तर खाली ना आपण मीठ टाकलेलं आणि असे केक आपण इथं ग्लासमध्ये बनवायला घेतलेले. तर ग्लासमधले केक तुम्हाला कसे वाटताय? तर आपण याला काय करूया, आता खाली काढून ठेवू. थंड करायला ठेवायचे आपल्याला. तर खूप खाली केक गेलेला आहे आपला म्हणजे ग्लासमधून केक भरपूर असा खाली गेलेला. तर होतं कधी-कधी असं प्रमाण अंदाज आपल्या काही लक्षात येत नाही टाकताना. काहीच हरकत नाही. तर बघा तुम्ही इथं कशी फजिती झालेली आहे आपली. तर ग्लासमधून केक गेलेला आहे खाली. तर चला आपण काढूया बाकीचे ग्लास पटापट आणि एक ग्लास काढलेला मी आता इथे ताटात. इथे दिसतंय तुम्हालाही बघा. तर बघा की कसे आपला खाली गेलेल्या ग्लासमधून काहीच हरकत नाही. आता याला थंड करून घ्यायचंय आपल्याला. थंड झालं की पटकन आपल्याला काढून घ्या. तर चला आपल्याला केक काढून घ्यायचे आहेत. आपले केक कसे बनलेले माहित नाही. तर बघूया आपण कसा केक बनतोय आपला. इथं दिसतोय तुम्हाला. छान आणि छान असा सुंदर केक आपला इथं मस्त निघालेला आहे. आपण हा सुद्धा एक केक इथे घेतलेला आहे काढायला. तर थोडंसं याच्यावर हे करायचं आणि काढून घ्यायचं आपल्याला. एकच नंबर सुंदर असा निघालेला आहे. छान. आपण बघूया. तर छान असा काढून घ्यायचा आहे. तर छान, छान एकमेकीने अरे बापरे! सुंदर आणि सुंदर निघालेला. वॉव! एकच नंबर. तर तुम्ही बघताय ग्लासमध्ये जी ग्रिप आहे ना, ती सुद्धा कशी छान दिसते. असं छान निघालेलं आहे. चिपकलेला वगैरे काहीच नाही. सुंदर अशी केक निघालेली आहे. आपण पुन्हा डिश थोडी सरकून घेऊ आणि पुन्हा इकडचा काढून घेऊ. बघूया अजून कसा निघतोय. तर हा सुद्धा छान असा झालेला आहे. बघूया आपण. पासून छान असा केक बनवला आणि इथे बघताय तुम्ही ग्लासांमध्ये ना
थोडंसं एका ग्लासला लागलेलं होतं ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे त्याच्यातून. आणि छान असे ग्लास आपले क्लीन झालेले ग्लास मधून इथं बघताय सुंदर असे केक निघून गेले. आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरगुती केक कधीही चांगले असतात. नक्कीच इथं दिसतंय तुम्हाला सुंदर आणि सुंदर केक म्हणजे कोणता, तर घरी बनवलेला. तर तुम्ही ग्रिप बघा, जाळी बघा त्याची कशी वाटते तुम्हाला, नक्कीच मला सांगू शकता कमेंट करून की आजचा केक ताईंना युट्यूब फॅमिलीला आपला आवडलाय की नाही. हे बघा, जाळी पण इतकी छान आलेली, त्याला सुंदर अशी आलेली आहे.